Now today we see the inverse trigonometric function. This function is learned in 11 standard, and that syllabus is also here. Now we revise some topic, or we take some examples on that inverse trigonometric function. Now we write here inverse trigonometric function. You learn all this in 11 standard. There we learn some properties, some result, and that is used here. So we consider the 11 syllabus is you learn, and now take the next part. For this we also required this table, so we write here the table and some examples. Now here first of all we see the range of the given trigonometric function. Suppose sin x, it is lies between minus pi by 2 to pi by 2. Cos x is lies between 0 to pi, and tan x is lies between minus pi by 2 to pi by 2. म्हणजे आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये जे आपण प्रिन्सिपल सोल्युशन किंवा जनरल सोल्युशन काढले, ते जनरल सोल्युशन तुम्हाला याच्या दरम्यान असले तर चालतात, म्हणून आपण याचा विचार करायचा आणि त्यानुसार सोडवायचं. दिस इज द इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, आणि रेंज ऑफ साइन एक्स इज इक्वल टू मायनस पाय बाय 2 टू पाय बाय 2, कॉस एक्स 0 टू पाय, अँड टॅन एक्स मायनस पाय बाय 2 टू पाय बाय 2. म्हणजे याच्या दरम्यान जर आपलं उत्तर असेल तर आपल्याला ते चालतं. मग याच्यावर एखाद दोन एक्झाम्पल बघू आपण, काय म्हणतं, कसं असतं, उत्तर कसं काढायचं ते बघूया. एक्झाम्पल, फाइंड द प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ find the principal value of cos inverse root 3 by 2. cos inverse root 3 by 2. cos inverse root 3 by 2. इथं इन्व्हर्स फंक्शन आहे म्हणून आता थोडंसं प्रॉब्लेममध्ये बदल होईल, पण तरी पण कॉसमध्ये रूट 3 बाय 2 आहे का बघा. कॉसमध्ये रूट 3 बाय 2 आहे, 30 डिग्रीला आहे, म्हणजेच पाय बाय 6ची व्हॅल्यू आहे ती. तर ठीक आहे, मग आपण मागच्यासारखंच त्याचा विचार करू. सोल्युशन, लेट cos इनवर्स रूट 3 बाय 2 इक्वल टू एक्स. इनवर्स फंक्शन आहे, या पद्धतीने चालतं आहे. देअरफॉर cos x इज इक्वल टू रूट 3 बाय 2. cos x इज इक्वल टू रूट 3 बाय 2, आणि रूट 3 बाय 2 कशाची किंमत आहे, पाय बाय 6, दॅट इज इक्वल टू cos ऑफ पाय बाय 6. cos ऑफ पाय बाय 6. वी नो दॅट द रेंज ऑफ द प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ cos function is 0 to 2, 0 to pi, and pi by 6 is lies between 0 to pi. Therefore pi by 6 is the principal value of the given trigonometric inverse function. But the principal value branch, but the principal value branch of cos of x is 0 to pi. 0 to pi. Therefore 0 is less than or equal to pi by 6 is less than equal to pi. Therefore pi by 6 lies between 0 to pi. Therefore pi by 6 is the principal value of the given trigonometric function. Therefore pi by 6 is the principal value of the given inverse function. given inverse function. Therefore principal value of cos inverse root 3 by 2 is equal to
Therefore, cos inverse root 3 by 2 is equal to pi by 6 is equal to pi by 6. हे प्लस व्हॅल्यू होती. जर आपण आता मायनस व्हॅल्यू घेतली तर काय होईल ते बघू. एखादं मायनस आहे पण बघू उदाहरण. मायनसचं उदाहरण घेतलं काय होईल बघू. साइन इनवर्स -1/2 साइन इनवर्स -1/2. मग त्याच पद्धतीनं पुन्हा सोडवायचं. फक्त या ठिकाणी एक तुम्हाला फॉर्म्युला जास्तीचा मिळतो. साइन ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू मायनस साइन थिटा. या फॉर्म्युलाचा उपयोग तुम्हाला याच्यामध्ये करावा लागेल. कारण साइन ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू मायनस साइन थिटा तुम्ही जर शिकले असाल ऑड फंक्शन इवन फंक्शन म्हणजे काय ते, तर त्याच्यानुसार आपल्याला याचं उत्तर मिळते. फक्त या ठिकाणी असं येतं कारण आपल्याला एवढं माहीत आहे की प्रिन्सिपल ब्रँच आपली -π/2 to π/2 आहे. म्हणजे इथं मायनस व्हॅल्यूसुद्धा तुम्हाला मिळू शकते. म्हणून आपल्याला साइन ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू मायनस साइन थिटा असं लिहिता येते. तुम्ही 11वीमध्ये शिकला. लेट साइन इनवर्स -1/2 इक्वल टू x. देअरफॉर साइन x इज इक्वल टू -1/2. मग -1/2 साइन कशाची किंमत आहे तर साइन 30ची किंमत ही 1/2 आहे. दॅट इज इक्वल टू मायनस साइन 30. साइन 30 म्हणजेच किती मायनस साइन π/6 मायनस साइन π/6. देअरफॉर साइन x इज इक्वल टू -1/2 इक्वल टू साइन ऑफ -π/6 मायनस π/6. कारण साइन ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू मायनस साइन थिटा किंवा मायनस साइन थिटा इज इक्वल टू साइन ऑफ मायनस थिटा असं लिहिता येतं. त्याच्यानुसार आपण हे लिहिलं म्हणजे अशी पण मायनस आणि -π/6 इज लाईज बिटवीन -π/2 अँड π/2. सो -π/6 इज द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ द गिवन trigonometric equation sin inverse -1/2. But the principal value branch is -π/2 is -π/2 to π/2. Therefore -π/2 is less than or equal to -π/6 is less than or equal to π/2. -π/6 lies between -π/2 and +π/2. Therefore -π/2 is a principal solution of the given trigonometric function. Therefore -π/6 is the principal solution of the given trigonometric function. Therefore sin inverse -1/2 is equal to -π/6. Therefore the principal value of sin inverse -1/2 is equal to -π/6. पण जर या ठिकाणी हे जर कॉस मायनस असता तर आपल्याला असं घेता येत नव्हतं. कारण असं काही दिलेलं नाही आपल्याला. कॉस ऑफ मायनस थिटा इज नॉट इक्वल टू मायनस कॉस थिटा. कॉसचं जर उदाहरण असतं तर आपल्याला ते घेता येत नव्हतं. साईनचं मायनस साइन थिटा घेता येतं म्हणून आपण त्या पद्धतीनं ते लिहिलेलं आहे. तर फक्त कोणता फॉर्म्युला आहे कोणता नाही आहे तो व्यवस्थित बघायचा आणि सोडवायचा. त्याप्रमाणे सोडवायचं. Now we see the some properties of inverse trigonometric function. काही प्रॉपर्टीज दिल्यात आपल्याला. त्या प्रॉपर्टीचा उपयोग करून
आपल्याला काही उदाहरणं पुन्हा इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिकमध्ये सोडवता येतात. तर त्या प्रॉपर्टी कोणत्या आहेत ते बघू. ह्याही प्रॉपर्टी तुम्ही 11वीमध्ये शिकलेल्या आहेत. प्रॉपर्टीज ऑफ इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक function. First is tan inverse x plus tan inverse y is equal to tan inverse x plus y upon 1 minus xy. Here x, y always positive and the product of xy is less than 1. जर दोघांचा गुणाकार 1 पेक्षा जर लहान येत असेल तर याचा विचार करायचा आणि x आणि y मात्र नेहमी करता ते पॉझिटिव्हच असणार. सेकंड, टॅन इन्व्हर्स x प्लस टॅन इन्व्हर्स y इज इक्वल टू पाय प्लस टॅन इन्व्हर्स x प्लस y अपॉन 1 मायनस xy, where xy is always positive but the product of both x and y is greater than 1. जर x आणि y चा गुणाकार 1 पेक्षा जर मोठा येत असेल तर इथं पाय प्लसचा फॉर्म्युला वापरायचा आणि याचा गुणाकार जर 1 पेक्षा कमी येत असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा. दोन फॉर्म्युल्यामध्ये हा प्रॉब्लेम आहे. मग कधी पण या दोघांचा गुणाकार करा, तो चेक करा 1 येतो का 1 पेक्षा लहान येतो का 1 पेक्षा मोठा येतो. हे बघा 1 तर यायलाच नाही पाहिजे, 1 पेक्षा लहान किंवा 1 पेक्षा मोठा यायला पाहिजे. जर मोठा आला असेल 1 पेक्षा तर हा फॉर्म्युला वापरा, लहान आला असेल तर हा फॉर्म्युला वापरा. थर्ड, टॅन इन्व्हर्स x मायनस टॅन इन्व्हर्स y इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स x मायनस y अपॉन 1 प्लस xy, वेअर xy इज ऑलवेज पॉझिटिव्ह. म्हणजे तिन्ही केसेसमध्ये xy हा तुमचा कधी पण पॉझिटिव्हच राहणार, निगेटिव्ह कधीच येणार नाही. पॉझिटिव्ह व्हॅल्यूसाठीच हा फॉर्म्युला दिला आहे, निगेटिव्ह व्हॅल्यूसाठी हा फॉर्म्युला दिलेला नाही आहे. चौथा फॉर्म्युला 2 टॅन इन्व्हर्स x. 2 टॅन इन्व्हर्स x इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स x प्लस टॅन इन्व्हर्स x, दॅट इज इक्वल टू, अगेन वी यूज द फॉर्म्युला दिस, टॅन इन्व्हर्स x plus x upon 1 minus x into x, that is equal to tan inverse 2x upon 1 minus x square. Minus 1 is less than or equal to x is less than or equal to 1. म्हणजे x ची व्हॅल्यू ही -1 to +1 च्या दरम्यान असेल तरच त्याचा उपयोग करायचा, नसता नाही. आणि जनरली तशा हिशोबाने असेल तरच आपल्याला तसे उदाहरण देतात, अन्यथा देत नाहीत. तर या फॉर्म्युल्यावर ते मॅक्झिमम उदाहरणं तुम्हाला CETमध्ये, बोर्डामध्ये किंवा कुठेही विचारल्या जातील. तर त्यावेळेस हे सगळे सूत्र तुम्हाला वापरावं लागतील, वापरून तुम्हाला सोडवावं लागेल. याचा उपयोग भरपूर ठिकाणी आहे. तर हे प्रॉपर्टीज आहेत, या प्रॉपर्टीचा उपयोग करून आपल्याला काही उदाहरणं सोडवायचे आहेत. एक्झाम्पल, show that tan inverse 1/2 plus tan inverse 2/11 is equal to tan inverse 3/4. हे प्रूव्ह करायचं आपल्याला. मग डावी बाजू घ्या, उजवी बाजू घ्या, कोणती एक बाजू घ्या, दुसरी बाजू दाखवा. शक्यतोवर LHS घ्यायचा आणि RHS दाखवायचा, ते कधी बी चांगलं. आता आपल्याजवळ फॉर्म्युला 2 दिले तर टॅन इन्व्हर्स x प्लस टॅन इन्व्हर्स y, द प्रॉडक्ट ऑफ xy इज लेस दॅन 1 और xy इज ग्रेटर दॅन 1. हे दोन्ही तुम्हाला चेक करायचे. चेक करून बघायचं, या दोघांचा गुणाकार करा, लेस दॅन 1 येतो का ग्रेटर दॅन 1 येतो. लेस दॅन 1 येत असेल तर एक फॉर्म्युला वापरा, ग्रेटर दॅन असेल तर दुसरा फॉर्म्युला वापरा. नाव 1/2 x इंटू y इज इक्वल टू 1/2 इंटू 2/11. हे 2 टू कॅन्सल, दॅट इज 1/11 विच इज लेस दॅन 1. हे 1 पेक्षा लहान आहे म्हणजे तुम्हाला पहिला फॉर्म्युला वापरायचा आहे. नाव
we know that tan inverse x plus tan inverse y is equal to tan inverse x plus y upon 1 minus xy, where xy is less than 1. xy is less than 1. इथं लेस दॅन 1 मिळाला, पण हा फॉर्म्युला वापरायचा आपल्याला. मग याच्यामध्ये किमती टाका, सोडवा, काय मिळते ते बघा, जे उत्तर येईल ते उत्तर. म्हणजे उत्तर किती यायला पाहिजे आपलं, tan इनवर्स 3/4 एवढे यायला पाहिजे. दस tan इनवर्स 1/2 प्लस tan इनवर्स 2/11 thus LHS is equal to tan inverse 1/2 plus tan inverse 2/11 is equal to x is equal to 1/2, y is equal to 2/11. Substitute this value in this formula, we get the answer, that is equal to tan inverse 1/2 plus 2/11 upon 1 minus 1/2 into 2/11, that is equal to tan inverse. LCM is 2 into 11. 11 plus 4. 11 plus 4 divided by 1 minus 2 to cancel 1/11. That is equal to tan inverse 11 plus 4, that is 15 divided by 22 divided by 22 divided by 11 minus 1, 11 minus 1 divided by 11. 11 2 चा 22, that is equal to tan inverse 15 divided by 2 divided by 10 divided by 10, that is equal to tan inverse 15 divided by 2 into 10, that is equal to tan inverse 3 divided by 4. 3 divided by 4 आपल्याला किती पाहिजे, tan inverse 3 divided by 4 तेवढं मिळालं. म्हणजेच काय मिळालं, RHS मिळालं. therefore LHS इज इक्वल टू RHS. या ठिकाणी आपण फॉर्म्युला कोणता वापरला, हा वापरला. त्यासाठी पहिल्यांदा चेक केलं यांचा गुणाकार 1 पेक्षा लहान येतो का मोठा येतो. मोठा येत असेल तर आपण पायचा विचार केला असता, लहान येत असल्यामुळे आपण याचा विचार केला. एक्सची किंमत पहिली टाकली, वायची किंमत दुसरी जी झाली ती टाकली, सिम्प्लिफाय केलं. सिम्प्लिफाय केल्यानंतर बघितलं की tan इनवर्स 3/4 मिळालं. आपलं उत्तर किती पाहिजे होतं, tan इनवर्स 3/4 पाहिजे होतं, तेवढं मिळालं, आपलं उत्तर आलं. म्हणजे tan इनवर्स 1/2 प्लस tan इनवर्स 2/11 इज इक्वल टू tan इनवर्स 3/4 एवढं येतं, यात काही शंका नाही. Next example, show that tan inverse 1/2 plus tan inverse 1/3 is equal to pi/4 is equal to pi/4. मग आता tan pi/4 कशाची किंमत आहे का बघा बरं याच्यात, किंवा tan pi/4 ची किंमत किती आहे आपली, तर 1 दिलेली आहे. म्हणजे याचं उत्तर 1 यायला पाहिजे, म्हणजेच आपल्याला तेवढं उत्तर मिळतं. मग आता LHS घेऊ आणि सोडवू आपण, बघूया काय होईल ते सोल्युशन. 1/2 इंटू 1/3 दॅट इज इक्वल टू 1/6 विच इज लेस दॅन 1. हे काय 1 पेक्षा लहान आहे, म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल. देन वी नो दॅट tan inverse x plus tan inverse y is equal to tan inverse x plus y upon 1 minus xy,
एक्स वाय इज लेस दॅन 1. एक्स वाय इज लेस दॅन 1 या फॉर्म्युलाचा उपयोग करायचा आणि सोडवायचा. दस LHS इज इक्वल टू टॅन इनवर्स किती दिलं आहे 1/2 प्लस टॅन इनवर्स 1/3 टॅन इनवर्स 1/3 दॅट इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू 1/2 वाय इज इक्वल टू 1/3. मग ह्या किमती दिलेल्या फॉर्म्युल्यामध्ये टाका, सोडवा, काय ते बघा. टॅन इनवर्स 1/2 प्लस 1/3 डिवायडेड बाय 1 मायनस 1/2 इंटू 1/3 1/2 प्लस 1/3 म्हणजे टॅन इनवर्स एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय. सोडवा याला. दॅट इज इक्वल टू टॅन इनवर्स 1/2 प्लस 1/3 1/2 प्लस 1/3 म्हणजे 2 इंटू 3 दॅट इज 6. क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 प्लस 2 डिवायडेड बाय 1 मायनस 1/6. सिम्प्लिफाय टॅन इनवर्स 5 डिवायडेड बाय 6 डिवायडेड बाय 5 डिवायडेड बाय 6. सिम्प्लिफाय करा 6 मायनस 1 दॅट इज 5 5 डिवायडेड बाय 6 दॅट इज इक्वल टू टॅन इनवर्स 1 दॅट इज इक्वल टू टॅन इनवर्स 1. मग टॅनची कशाची किंमत 1 आहे बघा. टॅनमध्ये 1 इथं दिसतो 1 हा 45 म्हणजेच π/4 म्हणजेच दॅट इज इक्वल टू π/4 दॅट इज इक्वल टू π/4. आपलं उत्तर किती पाहिजे π/4 पाहिजे. दॅट इज इक्वल टू RHS. देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS. LHS इज इक्वल टू RHS म्हणजे दुसऱ्या उदाहरणामध्ये टॅन इनवर्स 1/2 प्लस टॅन इनवर्स 1/3 इज इक्वल टू π/4. म्हणजे तिथं काही जरूर नाही की समोर टॅन इनवर्समध्येच पाहिजे. जर एखादा अशी गोष्ट जर येत असेल, अशी किंमत जर येत असेल तर त्याची किंमत आपल्याला या पद्धतीनं टाकता येते. नेक्स्ट एक्झाम्पल. टॅन इनवर्स cos x प्लस sin x अपॉन cos x मायनस sin x इज इक्वल टू π/4 प्लस x इज इक्वल टू π/4. आता या ठिकाणी सगळ्या नंबर्स दिले होते, तर या ठिकाणी मात्र सगळं ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन दिलं. मग याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काही फॉर्म्युले झाले तर फॉर एक्झाम्पल साइन इनवर्स साइन एक्स इज इक्वल टू एक्स किंवा साइन इनवर्स एक्स इज इक्वल टू एक्स. मग ते साइन असू द्या, कॉस असू द्या, टॅन असू द्या, सेक असू द्या, कोसेक्स असू द्या, कोणतंही असलं तरी त्याचा अर्थ एकच. मग इथं टॅन असेल, साइन असेल, कॉट असेल, सेक असेल, कोसेक असेल, कुठलंही 6पैकी ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन असेल, जे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन असेल त्या फॉर्म्युल्याचा इथं काम पडेल. तर मग त्याचासुद्धा विचार करायचा. आपल्याला एक एवढं माहीत आहे की टॅन इनवर्स 1 प्लस एक्स अपॉन 1 मायनस एक्स या फॉर्म्युल्यामध्ये जरी आणलं तरी आपल्याला त्याला सोडवता येते. तरी ठीक आहे, आपण बघूया काय सिम्प्लिफिकेशन करता येईल, कसं सोडवता येईल, काय करावं लागेल बघूया. असं साइन कॉसमध्ये तर काय आपल्याला जमणार नाही. एक तर याला टॅनमध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग टॅनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला साईनला जर कॉसनं भागितलं तर टॅन मिळतो. मग याला कॉसनं भागायचं, याला कॉसनं भागायचं म्हणजे याला सुद्धा कॉसनं भागायचं. या दोघांना भागितलं म्हणजे दोघांना भागावं लागेल. म्हणजे इथं प्रत्येक टर्मला कॉस एक्सनी भागावं लागेल. टॅन इनवर्स कॉस एक्स प्लस साइन एक्स डिवायडेड बाय कॉस एक्स मायनस साइन एक्स डिवाइड थ्रू आउट बाय कॉस एक्स दॅट इज इक्वल टू tan inverse cos x upon cos x
प्लस साइन एक्स अपॉन कॉस एक्स डिवाइडेड बाय कॉस एक्स अपॉन कॉस एक्स माइनस साइन एक्स अपॉन साइन एक्स dividing throughout by cos x, that is equal to tan inverse 1 plus sin upon cos, that is tan, divided by again 1 minus sin upon cos, that is again tan x. This is equal to tan inverse 1 plus tan of x divided by 1 minus 1 into tan of x. म्हणजे या दोघांचा गुणाकार जर इथं असेल तर आपल्याला असं लिहिता येतं, म्हणून मी त्या पद्धतीने लिहिलं. दॅट इज इक्वल टू tan इनवर्स 1 प्लस tan इनवर्स tan x. मग tan इनवर्स 1 tan 1 कशाची किंमत आहे बघा, तर 45 म्हणजेच पाय बाय 4ची किंमत दिली, मग त्याला पाय बाय 4 लिहा प्लस tan इनवर्स tan x म्हणजेच x. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा तो फॉर्म्युलाच आहे. हे काय झालं तुम्हाला इथं RHS मिळालं. इथं काय मिळालं RHS. देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS. कुठलंही उदाहरण देऊ द्या, कुठल्याही उदाहरणामध्ये फॉर्म्युला कोणता आहे ते बघा, टेबल बघा, किमती टाका, सोडवा. शक्यतोवर तुम्हाला उदाहरण जमेल. फक्त प्रॉपर्टीज, त्याचे काही फॉर्म्युले, त्याचे काही नियम, हे मात्र सगळे तुम्हाला माहीत पाहिजेत. ते जर माहीत असतील तरच जमतं, आणि नसतील तर मग जमत नाही. प्रूव्ह दॅट किंवा शो दॅट साइन इनवर्स 1/√2 साइन इनवर्स 1/√2 मायनस 3 साइन इनवर्स √3/2 इज इक्वल टू मायनस 3 π/4 मायनस 3 π/4. थोडं वेगळ्या टाईपचं उदाहरण आहे म्हणून घेतो, बाकी काहीच नाही. लेट x इज इक्वल टू साइन इनवर्स 1/√2 इक्वल टू x. देअरफॉर साइन इनवर्स x इज इक्वल टू 1/√2. मग ही 1/√2 साईनची कशाची किंमत आहे 45. 45 म्हणजे किती π/4 म्हणजेच साइन π/4. साइन π/4 त्याची किंमत आहे, म्हणजे साइन 1/√2 इज इक्वल टू π/4 एवढं उत्तर मिळतं. साइन इनवर्स x इज इक्वल टू 1/√2 इज इक्वल टू साइन π/4 ची किंमत 1 येते, बरोबर आहे, म्हणून आपण π/4 लिहिलं. अगेन आल्सो साइन इनवर्स √3/2 √3/2 इज इक्वल टू y. देअरफॉर साइन इनवर्स √3/2 इज इक्वल टू साइन ऑफ √3/2. साइन √3/2 कशाची किंमत आहे 60ची. 60 म्हणजे किती π/3. दॅट इज इक्वल टू साइन π/3. देअरफॉर साइन इनवर्स √3/2 इज इक्वल टू π/3. अँड हिअर साइन इनवर्स 1/√2 इज इक्वल टू π/4. मग याची किंमत π/4 टाका, याची किंमत π/3 टाका, सिम्प्लिफाय करा, उत्तर मिळते का बघा. मिळत असेल तर ठीक आहे, नाही मिळालं तर मग बघूया आपण. नाउ LHS इज इक्वल टू साइन इनवर्स 1/√2 मायनस 3 साइन इनवर्स √3/2 इज इक्वल टू साइन इनवर्स 1/√2 ची किंमत किती आली π/4 मायनस 3 √3/2 ची किंमत किती आली π/3. हे 3 कॅन्सल झाले, शिल्लक करायला π/4 मायनस पाय, दॅट इज इक्वल टू पाय मायनस 4π/4 दॅट इज इक्वल टू मायनस 3
पाय बाय 4 इक्वल टू RHS इक्वल टू RHS -3 पाय बाय 4. मग अशा पद्धतीनं आपल्याला सोडवायला जमतात. या पद्धतीनं जेवढे काही उदाहरणं जमतील त्या पद्धतीनं सोडवायचं. पण हे झाले सिंपल उदाहरणं. काही थोडेसे हार्ड पण आहेत, त्याचा विचार करू आपण. हे 2-2 मार्काला प्रश्न विचारले जातात किंवा MCQमध्ये विचारला जाऊ शकतात. पण एखाद्याच बोर्डाचा पेपर जर असेल तर 4 मार्काला प्रश्न कसा विचारला जातात बघा. cos इनवर्स 4/5 प्लस cos इनवर्स 12/13 इज इक्वल टू cos इनवर्स 33/65. मॅक्झिमम वेळ अशा टाईपचा प्रश्न विचारला जातो आणि खूप वेळ विचारून 4 मार्काला हा प्रश्न बोर्डाच्या एक्झाममध्ये विचारला जातो. कारण याच्यामध्ये विचारण्यासारखा हा एक चांगला प्रॉब्लेम आहे म्हणून विचारला जातो. सोल्युशन. लेट cos इनवर्स 4/5 इज इक्वल टू x. जर cos इनवर्स 4/5 बरोबर x घेतला असेल तर याचा अर्थ x बरोबर काय मिळणार मग cos x इज इक्वल टू 4/5. cos x बरोबर 4/5. जशी cos x ची किंमत मिळाली त्याच्यावरून तुम्हाला sin x ची किंमत काढता येते. मग sin x बरोबर काढा. देअरफॉर sin x इज इक्वल टू √1 मायनस cos स्क्वेअर x. दॅट इज इक्वल टू 1 मायनस cos स्क्वेअर म्हणजेच 4/5चा स्क्वेअर. दॅट इज इक्वल टू √1 मायनस 16/25. cos x ची किंमत 4/5 आली. आपल्याला sin x ची किंमत पाहिजे. sin x च्या किंमतीसाठी आपण ती किंमत टाकली. दॅट इज 4चा स्क्वेअर 16 आणि 5चा स्क्वेअर 25. सिम्प्लिफाय केलं 25 मायनस 16 दॅट इज 9/25. दॅट इज इक्वल टू 9/25. 9 इज द स्क्वेअर ऑफ 3 अँड 25 इज द स्क्वेअर ऑफ 5. दॅट इज इक्वल टू 3/5. मीन्स sin x equal to 3/5. cos x is equal to 4/5. sin x is equal to 3/5. and cos inverse 12/13 second is equal to y. is equal to y. आपण इथं याच्यासाठी x गृहीत धरला, याच्यासाठी y गृहीत धरू. मग y is equal to काय होईल? therefore cos y is equal to 12/13. जर cos इनवर्स 12/13 इक्वल टू y असेल तर cos y इज इक्वल टू 12/13 असं घेता येईल. मग आपल्याला cos y ची किंमत मिळाली तर sin y ची किंमत काढता आली पाहिजे. sin y इज इक्वल टू √1 मायनस cos स्क्वेअर y. दॅट इज इक्वल टू √1 मायनस 12/13 स्क्वेअर. दॅट इज इक्वल टू √1 मायनस 144/169. 12चा स्क्वेअर 144 आणि तर क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं 169 मायनस 144 दॅट इज 25. 25/169 म्हणजेच की झाले 25/169 दॅट इज इक्वल टू 5/3. दॅट इज इक्वल टू 5/3. मग sin x बरोबर मिळालं, cos x बरोबर मिळालं, sin y बरोबर मिळालं, cos y बरोबर मिळालं. मग आपल्याला याच्यासाठी एक फॉर्म्युला दिला आहे. cos ऑफ x प्लस y इज इक्वल टू cos x इंटू cos y प्लस sin x इंटू sin y. cos ऑफ x प्लस y इज इक्वल टू cos x इंटू cos y मायनस sin x इंटू sin y. हा फॉर्म्युला दिला. मग इथं cos x cos y च्या किमती काढल्या, sin x sin y च्या किमती काढल्या, त्या किमती टाकून देऊ. मग cos x ची किंमत किती दिली 4/5 ती टाकून द्या. 4/5 इंटू cos y. cos y ची किंमत किती आली 12/13 मायनस sin x ची किंमत किती दिली sin x इज इक्वल टू 3/5 इंटू sin y. sin y ची व्हॅल्यू किती दिली 5/3. दॅट इज इक्वल टू दिस 5 कॅन्सल. 48
एक दॅट इज 13 ईयर. $48 divided by 65 minus 15 divided by 65. Denominator is same, therefore we write here 65, therefore 48 minus 15. 48 minus 15 that is equal to 33. 33 divided by 16. आपल्याला किती पाहिजे होते? 33 भागिले 65. 33 भागिले 65 आलं. हे कशाबरोबर आलं आपल्याला? कॉस ऑफ एक्स प्लस वाय इज इक्वल टू, हे कशाची किंमत मिळाली आपल्याला? कॉस ऑफ एक्स प्लस वायची किंमत मिळाली. मग आता त्याच्या पुढे जर पाहिजे असेल, देअरफॉर एक्स प्लस वाय इज इक्वल टू कॉस इनवर्स 33 डिवायडेड बाय 65. बट एक्स इज इक्वल टू कॉस इनवर्स 4/5 and y is equal to cos inverse 12/13 is equal to cos inverse 33 divided by 65. हा इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे. या ठिकाणी तुम्हाला हा एक फॉर्म्युला वापरावा लागतो आणि हे एक फॉर्म्युला वापरावं लागेल. त्याच्यावरून आपल्याला साईन कॉसच्या किमती काढायच्या आणि सोडवायचं. काही पुस्तकामध्ये अजून थोडीशी वेगळी पद्धत दिलेली असेल, त्याही पद्धतीनं सोडवता येतं. पण ही सगळ्यात सोपी आणि चांगली पद्धत आहे, त्याच्यामुळं याचा उपयोग करायला काय हरकत नाही. सेकंड एक्झाम्पल बघू याच टाईपचं. साइन इनवर्स 5/13 प्लस कॉस इनवर्स 12/13 is equal to sin inverse 120 divided by 169. सोल्युशन. लेट याच्यासाठी एक्स इमेजिनेशन आणि याच्यासाठी वाय इमेजिन करायचं. मग याच्यासाठी जर आपण एक्स घेतलं, लेट साइन इनवर्स 5/13 इक्वल टू एक्स. साइन इनवर्स 5/13 इक्वल टू एक्स. इनवर्समध्ये नको आपल्याला, सिम्पलमध्ये जर केलं तर काय होईल? मग एक्स इज इक्वल टू साइन ऑफ 5 डिवाइड बाय 13. Therefore sin x is equal to 5/13. sin x is equal to 5/13. मग sin x ची किंमत झाली, याच्यावरून आपल्याला कॉसची किंमत काढायची. कॉसच्या किंमतीसाठी काय करावं लागेल? मग त्याला अंडर रूटमध्ये घ्यावं लागेल. Therefore cos x is equal to √1 minus sin square x. √1 minus sin square x. कॉस एक्सचा फॉर्म्युला तो दिला आहे तुम्हाला 11th मध्ये झालेला आहे. दॅट इज इक्वल टू 1 मायनस साईनची व्हॅल्यू किती दिली? 5/13. तर 5/13 ब्रॅकेट स्क्वेअर, पण याचा स्क्वेअर आहे त्याच्यामुळे स्क्वेअर घेतला. दॅट इज इक्वल टू 1 मायनस 5चा स्क्वेअर 25 अँड 13चा स्क्वेअर 169. दॅट इज इक्वल टू अंडर रूट क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या. 169 मायनस 25 डिवायडेड बाय 169. दॅट इज इक्वल टू 169 मायनस 25 दॅट इज 144 डिवायडेड बाय 169 अँड 144 इज अ स्क्वेअर ऑफ 12 अँड 169 इज अ स्क्वेअर ऑफ 13. देअरफॉर साइन कॉस एक्स इज इक्वल टू cos x is equal to 12/13 and sin x is equal to 5/13. These two value for x. Similarly, to find the value of sin y and cos y. Similarly, to find the value of sin y and cos y. Also, let
cos inverse 12 by 13 is equal to y. Cos inverse 12 by 13 is equal to y. Therefore, cos y is equal to 12 upon 13. Cos y is equal to 12 upon 13. This is the value of cos y. Now to find the value of sin y. Sin y is equal to under root 1 minus cos square y. cos y ची किंमत मिळाली. cos y च्या व्हॅल्यूवरून आपल्याला sin y ची व्हॅल्यू काढायची. sin y व्हॅल्यूचा फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे 1 मायनस cos स्क्वेअर y. मग cos ची किंमत टाका, सिम्प्लिफाय करा, काय येईल ते बघा. अंडर रूट 1 मायनस 12 बाय 13 ब्रॅकेट स्क्वेअर दॅट इज इक्वल टू अंडर रूट 1 मायनस 144 डिवाइड बाय 169 दॅट इज इक्वल टू अंडर रूट 169 मायनस 144 डिवाइड बाय 169. क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं. 169 मायनस 144 दॅट इज इक्वल टू 25 डिवाइडेड बाय 169. 25 is the square of 5 and 169 is the square of 13 that is equal to 5 upon 30 and this is the value of sin y. Therefore, sin y is equal to 5 upon 13. Now we get sin x, sin y, cos x and cos y. Cos x and cos y चारही किमती माहीत आहेत. चारही किमती माहीत असतील तर त्याच्याप्रमाणे सोडवता येईल. Now we know that sin of x plus y. या ठिकाणी साइन इनवर्स असल्यामुळं साइनचा फॉर्म्युला वापरला. पहिल्या ह्याच्यात कॉस इनवर्स होतं म्हणून कॉसचा फॉर्म्युला वापरला. जे इथं दिलं त्याचा फॉर्म्युला वापरायचा. इथं जर प्लस असेल तर इथं प्लस साइन आलं पाहिजे, इथं जर मायनस असेल तर इथं मायनस साइन आलं पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. याच्या अगोदरच्या उदाहरणामध्ये इथं कॉस इनवर्स होतं म्हणून आपण कॉसचा फॉर्म्युला वापरला. इथं साइन इनवर्स विचारलं म्हणून साइनचा फॉर्म्युला वापरला. इथं एक्स प्लस वाय घेतलं कारण इथं व्हॅल्यू किती आहे तुमची प्लस दिली. या प्लसमुळे इथं सुद्धा आपण प्लसचा फॉर्म्युला वापरला. मग साइन एक्स प्लस वायचा फॉर्म्युला तुमचा इथं आहे साइन एक्स इंटू कॉस वाय प्लस cos x into sin y. Substitute all values, we get the sum of this value is equal to 120 divided by 169. या सगळ्यांच्या किमती टाका, सोडवा. ती किंमत किती यायला पाहिजे, एवढी यायला पाहिजे. एवढी आली तर बरोबर आहे, नाही आलं तर आपलं कुठंतरी चुकलं असं म्हणायला काय हरकत नाही. मग साइन एक्सची व्हॅल्यू किती दिली आपल्याला 5/13 इंटू कॉस वायची किंमत किती दिली आपल्याला 12/13 प्लस कॉस एक्सची किंमत किती दिली आपल्याला 12/13 इंटू साइन वायची किंमत किती दिली 5/13. 5 into 12 that is 60. That is 60 divided by 13 into 13 that is 169 plus 12 into 5 that is again 60 divided by 13 into 30 that is again 169. Base is same 169, so we take the sum of the numerator that is equal to 120 divided by 169. That is equal to 120 divided by 169. Therefore, sin x plus y is equal to 120 divided by 169. Therefore, x plus y is equal to sin inverse 120 divided by 169. But x is equal to sin inverse 5/13 plus y is equal to cos inverse 12/13 is equal to sin inverse 120 divided by 169 is the answer.